कुठे युती, कुठे छुपी हात मिळवणे, तर कुठे थेट शत्रूशीच दोस्ती. राज्याच्या राजकारणात पॉवर गेमचा नवा बादशाह कोण? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानं चित्र स्पष्ट केलंय. मित्रपक्ष थकले पण भाजपा सुसाट सुटलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोणत्या मास्टर स्ट्रोकने विरोधकांना चित केलं, पहा त्याचा खास रिपोर्ट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या एकच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे भाजपा. 12 जिल्हा परिषदा, 29 महापालिका आणि 264 नगर परिषदांच्या रणधुमाळीत भाजपानं 60% अधिक जागांवर स्वबळावर झेंडा फडकवलाय. पण हा विजय केवळ मतांचा नाही, तर देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्य नीतीचा आहे. सत्ता मिळवा, मग कुणाशीही युती करा, हा फॉर्म्युला भाजपाने यशस्वीपणे राबवला. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत महापौर बसवला, तर अहिल्यानगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. यालाच म्हणतात भाजपाचं धुरंधर राजकारण. ठाण्यात शिंदे यांची शिवसेना आणि पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी पूर्वीपेक्षा कमकुवत झालीये. उलट केवळ शहरांपुरता मर्यादित असलेला भाजपा आता ग्रामीण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदांमध्येही नंबर 1 ठरलाय. 18 महापालिका आणि 8 जिल्हा परिषदांवर कमळ फुलवून भाजपाने सिद्ध केलंय की राज्यात आता त्यांच्याशिवाय पान हलणार नाही. मवियातील अंतर्गत वाद आणि रणनीतीचा अभाव भाजपाच्या पथ्यावर पडलाय. एकूणच काय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फिल्डिंग पुढे विरोधकांचे सर्व किल्लेच ढासळले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपाने तत्वांपेक्षा सत्तेला प्राधान्य देत जी लवचिकता दाखवली, तीच त्यांच्या विजयाचं मुख्य कारण ठरली. मित्रपक्षांना सोबत ठेवूनही स्वतःला अधिक बळकट करण्याचं हे कौशल्य येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांसाठी धोक्याची घंटा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निकालांनी महाराष्ट्रात कमळ हेच सत्तेचं केंद्र असल्याचं शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानावर विरोधक कितीही असोत, पण निकाल मात्र फडणवीसांच्या डायरीतलाच असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजकारणात साम दाम दंडभेद कसा वापरावा याचा वस्तुपाठच भाजपाने घालून दिलाय. आता मित्रपक्ष सावरणार की भाजपाच्या सावलीतच राहणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.